तर आपली पूर्वीचे सगळे राईड्सचे व्हिडिओ होते लॉंग ड्राईव्हचे ते सगळे डिझायरमध्ये होते. आणि 1 महिन्यापूर्वी आपण देवाच्या कृपेने आपण सेल्टॉस घेतली आणि त्याची आज पहिली मोठी राईड आहे. म्हणजे एक अराऊंड 500 किलोमीटर झालेली पहिली सर्व्हिसिंग झाली गाडीची. आणि आता आम्ही निघालो आहे जरा कोकण आणि गोवा. मोस्ट प्रॉब्ली गोवा टेंटेटिव्ह आहे, ते गोवा होईल की नाही माहीत नाही. बट देवगड, मालवण साईड आणि गुहागर, दापोली असं होणार आहे. तर खूप एक्सायटेड आहे. फर्स्ट टाईम नवीन गाडीने. आजच आम्ही बाप्पाला पण इकडे विराजमान केला. फर्स्ट लॉंग ड्राईव्ह सेल्टॉसची आणि पूर्ण वेगळा एक्सपिरियन्स आहे. कारण स्पेशियस आहे गाडी, त्यामुळे मजा येते. तेजा खूप मजा येते, खूप एक्सायटेड होतो. आणि फायनली आम्हाला कामातून थोडासा वेळ मिळाला आहे. अगेन तिथे कामासाठीच जातो आहे, पण मजा पण करता येईल. प्रत्येक प्रवासाची सुरुवात ही रस्त्याने होत नाही, ती एका विश्वासाने होते. गाडीत या बाप्पाला विराजमान केलं आणि आम्ही निघालो. आमची पहिली लॉंग ड्राईव्ह, पहिल्यांदाच न्यू सेल्टॉस घेऊन कोकणाच्या दिशेने. काही गाड्या फक्त चालत नाही, त्या प्रवासाचं डेफिनेशन बदलतात. क्रूज कंट्रोलवर शांतपणे धावणारा हायवे, स्टिअरिंग माउंटेड कंट्रोल्समुळे एफर्टलेस वाटणारी ड्राईव्ह, टायर प्रेशर मॉनिटरिंग सारख्या छोट्या गोष्टींनी मिळणारा कॉन्फिडन्स. आणि त्या सगळ्यातही मन जिंकलं ते एका साध्या गोष्टीने. आजकाल सगळं टच आणि डिजिटल होत असताना AC आणि बाकीच्या कंट्रोलसाठी असलेले फिजिकल बटन्स. कारण काही फिलिंग्स स्क्रीनवर नाही तर स्पर्शाने मिळतात. डिझायरच्या 1.2 वरून 1.5च्या पॉवरमध्ये आलेला बदलाव फक्त इंजिनमध्ये नव्हता, तो पूर्ण अनुभवात होता. जास्त स्पेस, जास्त स्टेबिलिटी, जास्त ग्राउंड क्लिअरन्स आणि सगळ्यात महत्त्वाचं लांब रस्त्यावर स्वतःवर वाढलेला विश्वास. मे महिना होता. कोकण म्हणजे अंगावर येणारं ऊन, गरम हवा आणि AC शिवाय सर्वाईव्ह होईल का याचा विचार. पण निसर्गाने बहुतेक काही वेगळंच ठरवलं होतं. अचानक पाऊस सुरू झाला, हलकासा पण मन शांत करणारा. कोकणात मळभ बसायला लागलं आणि थंड वाऱ्याने सगळी जर्नीज बदलून टाकली. त्या क्षणी असं वाटलं की आपण डेस्टिनेशनकडे जात नव्हतो, आपण एका फिलिंगमध्ये शिरत होतो. कधीकधी परफेक्ट ट्रिपसाठी लक्झरी लागत नाही, लागतात फक्त योग्य लोक, योग्य रस्ता आणि वेळेवर पडणारा पाऊस. ही पहिली ड्राईव्ह होती, पण या रस्त्यांनी गाडीपेक्षा जास्त आठवणी पुढे नेल्या.